प्रश्न क्रमांक 2। अध्यक्ष महाराज 211 प्रश्न क्रमांक छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव व अक्कलकुवा तालुका आहे। आजादीला 77 वर्ष झाले तरी आमच्या भागात 222 गावाला लाईट नाही आणि 2014 मध्ये 398 कोटी मंजुरी दिली आहे। बावनकुळे साहेब असताना मंजुरी दिली आहे, पण आतापर्यंत आमच्या भागात ते पैसे खर्च केले नाही आणि म्हणून आज आपण जल जीवन मिशन काढला आहे। मागेल त्याला पाणी बिजली ह्या जेव्हा केंद्र सरकारने हर घर बिजली आणि जल जीवन मिशन जे योजना आहे हर घर जल, जल में नल, नल में पाणी। जर बिजली नाही आमच्याकडे तर पाणी कुठून भेटणार? म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय का आजादीला 77 वर्षामध्ये अजून आम्ही आमच्या भागात धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये 5 गावे आणि 230 पाडे अक्कलकुवा तालुक्यामध्ये आहे। धडगाव मध्ये 39 गावे आणि 185 पाडे एवढ्या गावांना आजपर्यंत लाईट जोडली गेली नाही। म्हणून माझी सरकारला विनंती आहे का आमच्या अतिदुर्गम भागामधला जो 1 नंबर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जर हे व्यथा असेल तर आमचा सारखा नवीन निवडून आलेले सदस्य आहे, माझी सरकारला विनंती राहील की माझ्या भागातलं जे विद्युतीकरण 100% पूर्ण करावे, एवढीच माझी विनंती आहे। माननीय अध्यक्ष महोदय।